श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत अनेक भाषांचे ज्ञानी स्वामी महाराज ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते, तसेच जीवनाचे कल्याणही होते. याचा अनेक लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. महाराज नेहमी जशास तसे वागत असत. बालकांबरोबर लीलांचा खेळ करीत, तर कोणी संसारी कामना धरून आला तर त्या कामनेचा नाश महाराजांकडून होई. कोणी वेदांती स्वतःच्या विद्येचा अभिमान धरून आला तर त्याचा अहंकार महाराज नष्ट करीत. महाराज सच्चिदानंद असून अद्भुत चमत्कार करून भक्त परिपालन करीत असत. त्यांच्या प्रचिती तर भक्तास वेळोवेळी अनुभवास येत असत. सन 1870 साली मुंबईहून स्वामी सुताचे मठातून ब्रह्मचारी बुवा व काही बाले मंडळी अक्कलकोटास दर्शनास गेली. त्यामध्ये रत्नागिरीची काही मंडळी चिडवाचिडवी करीत तेथे बसली होती. महाराज चोळप्पाच्या मठात होते. ब्रह्मचारी बुवा तेथे स्वयंपाक करण्यास लागले व एका लख्या नावाच्या बालकास दिंडकीचा गूळ आणण्यास त्यांनी बाजारात पाठविले. काही कोकणी मंडळी तेथे महाराजांच्या जवळ बसली होती. तेव्हा महाराज म्हणाले, लाखो भोसडीचे गूळ खातात, माका देत नाही, असे म्हणून महाराज रडू लागले. महाराज असे का करीत आहेत हे कोणालाच समजत नव्हते. म्हणून भगवान चट दिवशी उठून बाजाराकडे गेला. तेवढ्यात समोरून लख्या नावाचा तो मुलगा येताना त्याला दिसला. तेव्हा भगवानांनी त्याला विचारले, महाराजांसाठी आणलेला गूळ तू का खात आहेस? तिकडे स्वामी ओरडत आहेत. त्याला काहीच उत्तर देता येईना. तो संभ्रमात पडला. महाराजांसाठी आणलेला गूळ मी येथे खातो आहे हे त्यांना कसे समजले? त्यानंतर ते दोघे तो गूळ घेऊन तसेच महाराजांकडे आले. महाराजांचे अंतर्ज्ञान पाहून सर्व मंडळी चकित झाली. शिवाय ही कोकणी भाषा महाराजांना कशी अवगत झाली हे कोडेही कुणाला सुटले नाही. त्यांनी उरलेला गूळ महाराजांपुढे ठेवला व तो सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिला. थोडक्यात तुम्ही कुठेही असा काही करीत असलात तरी महाराजांना त्याची इत्थंभूत माहिती होत असते. त्यांच्यापासून लहान थोर, गरीब, धनिक कुणीही काही लपवू शकत नाही. धन्य ती समर्थांची लीला आणि धन्य त्यांचे अंतर्ज्ञान. ईश्वरी कृपा घडवे संत समागम, अभाग्यास असे हा योग दुर्गम. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे.
पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.